वर्षापासून बायफ या संस्थेत वरिष्ठ रिसर्च सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत आणि आता या ठिकाणी ते आपल्याला मार्गदर्शन करता स्टेजवर यावे अशी मी त्यांना विनंती करते. श्री दीपक पाटील सर. सर्वांना शुभ सकाळ. सर्वप्रथम ॲग्रोव्हिजनचे मनापासून आभार की त्यांनी पुण्यावरून आम्हाला सध्याचा जो ज्वलंत विषय आपल्या जमिनीचा, तर जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी ते आमंत्रित केलेले आहे. आता बायोचार ही संकल्पना कशी आली, तर आपल्या इथे कुठल्याही पिकाचे अवशेष म्हणजे धान्य काढणीनंतर कुठल्याही पिकाचे अवशेष असतील तर ते आपण समजा आता खरीपमध्ये पेरणी केली आणि रब्बी पिकात आपल्याला आता सोयाबीन काढणी झाली, लागलीच आपल्याला हरभरा आणि गहू याची पेरणी करायची असते. मग त्यामुळे आपण अशा वेळेला काय करतो की जे उपलब्ध काडी कचरा असतो शेतामध्ये तो अवशेष आपण जाळून टाकतो. तर तो जाळून न टाकता त्यापासून जर आपण बायोचार तयार केला तर तो बायोचार काय आहे आणि बायोचार कशासाठी तयार करायचा, हे केल्यानंतर आपल्याला काय फायदे मिळणार आहेत, तर हे आपल्याला इथे बघायचं आहे. तर आपल्या देशामध्ये जर बघितलं आपण तर 500 कोटी टनांपर्यंत दरवर्षी आपल्या देशामध्ये पिकाचे अवशेष उपलब्ध असतात. त्यापैकी 150 कोटीपेक्षा जास्त निरुपयोगी आहेत आणि त्यातलं प्रमाण जर बघितलं आपण तर जवळपास 100 कोटी टनांपर्यंत हे जाळून टाकले जातात. आपण बघतो आता सध्या एखाद्या महिन्यानंतर अशी सिच्युएशन येते की दिल्ली, पंजाब, हरियाणा हा जो परिसर असतो तर आपण म्हणतो की इथं खूप जास्त प्रमाणात धुके आले, त्यामुळं विमानाची उड्डाणं रद्द झाली, बऱ्याचशा रेल्वे उशिरानं धावत आहे, अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. तर हे धुकं म्हणजे काय, तर हे धुकं जे नैसर्गिक नॅचरल धुकं असतं की ज्याच्यामध्ये दवबिंदू असतात, जे पिकाला पोषक असतं, हे ते धुकं नाही. हे धुकं आहे की जो काडी कचरा असतो गव्हाचं किंवा तांदळाचं जे काड जाळून टाकलं जातं त्यानंतर होणारा धूर जो आहे तर तो दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतो. तर याच्यामुळं काय होतं की वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात वाढतो आणि तुम्हाला माहिती आहे की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे आणि कार्बन डायऑक्साईड वाढला म्हणजे आपल्या तापमानामध्ये वाढ झाली, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगला आपण चालना देतोय. आणि याच्यामुळं आपल्या मातीवर काय होणार आहे की मातीच्या पृष्ठभागावर असंख्य असे सूक्ष्मजीवजंतू असतात की जे आपल्या पिकांच्या वाढीसाठी उपयोगी असतात. तर त्यामुळं याची संख्या कमी होते, जमिनीचा आपल्या पोत बदलतो आणि पर्यायानं आपल्या जमिनीची उत्पादकता जी आहे ती कमी होऊन जाते. आता बायोचार म्हणजे काय, तर बायोचार म्हणजे हा एक कोळसा आहे की याला एकदम कमी ऑक्सिजनमध्ये जाळलं जातं. कारण आपण ओपन हवेमध्ये जेव्हा जाळतो शेतामध्ये त्यावेळेस ऑक्सिजनसोबत संपर्क येऊन कार्बन डायऑक्साईड जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडत असतो. तर मग तो कार्बन डायऑक्साईड बाहेर न पडता त्या बायोमासमध्ये असलेला जो काही कार्बन आहे तो आपण एकदम कमी प्रमाणात ऑक्सिजन देऊन आपण ते अवशेष धुपवल्या जातो. आपण म्हणतो धुपवणे, जाळणे नाही, धुपवणे त्याला. तर त्याच्यानंतर जो पदार्थ तयार होतो तो म्हणजे बायोचार. आणि बायोचार हा कोणत्याही पिकाच्या अवशेषापासून आपण तयार करू शकतो. अतिशय म्हणजे झाडाचा पालापाचोळापासून तर जे काही काटेरी बाबळी, वेड्या बाबळी जे आपण म्हणतो तर त्याच्या काही फांद्यासुद्धा आपण याच्या मक्याची बुरकुंड किंवा कपाशी वेचणी केल्यानंतर जे कॉटन स्टॉक राहतं तर त्याचंसुद्धा आपण चांगल्या प्रमाणात बायोचार तयार करू शकतो. आता बायोचार जमिनीमध्ये कार्बन जास्त प्रमाणात साठवून ठेवू शकतो आणि याचाच परिणाम म्हणजे हवामान बदल कमी करण्यासाठी बायोचारचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. तर हे योगदान आपल्यासाठी डायरेक्ट फायद्याचं नाही आहे, पण बायोचारचा वापर केल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार आहे, शेतकरी बंधूंना काय फायदा होणार आहे, आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी काय फायदा होणार आहे. तर विविध अभ्यास केल्यानंतर असं निदर्शनास आलं की बायोचारचा वापर हा कंपोस्ट खत असेल, सेंद्रिय खत असेल किंवा वेगवेगळी जीवाणू खतं असतील, बायो फर्टिलायझर ज्याला म्हणतो आपण, जैविक खतं, तर याच्यासोबत जर आपण मिसळून जर बायोचार जमिनीमध्ये वापरला तर जमिनीमधील जीवजंतूंची संख्या वाढते. आणि बायोचार हा सच्छिद्र असतो, त्याला खूप सारे छिद्र असतात. त्यामुळं काय होतं, आपण जे जमिनीला पाणी देतो
तर ते पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे जमिनीची, ती पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. म्हणजे पर्यायाने ज्या पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात आपल्याला पिकांना, त्या कमी होतात आणि जास्त प्रमाणात बायोचार ह्या मॉइश्चर जमिनीत ओलावा धरून ठेवत असल्यामुळं तिथं सूक्ष्म जीवजंतूंची संख्या ॲटोमॅटिक वाढायला सुरुवात होते आणि बायोचार हे स्पंजप्रमाणे पाणी शोषून ठेवते. त्याच्यामुळं आपल्याला असा फायदा होतो की पाणी धरून न ठेवणाऱ्या जमिनीतसुद्धा बायोचारचा वापर चांगला होऊ शकतो. परंतु आता आपण विदर्भामध्ये जर पाहिलं तर आपल्या विदर्भामध्ये काळ्या कसदार जमिनी आहे, ज्याला आपण ब्लॅक कॉटन सॉईल म्हणतो. तर अशा जमिनीमध्ये एकदम वापर न करता टप्प्याटप्प्यानं वापर करावा. कारण काय की आपली काळी जमीन तसंच ओलावा जास्त प्रमाणात धरून ठेवते आणि आपण जर बायोचार जास्त प्रमाणात टाकला तर अजून ओलावा जास्त टिकेल आणि जर अशा वेळेस ओलावा जास्त झाला आणि दीर्घकाळ जर जमिनीमध्ये ओलावा राहिला तर तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीची वाढ होऊन आपल्या पिकाची उत्पन्न कमी होऊ शकते, पिकाची वाढ कमी होऊ शकते. तर अशा प्रकारे बायोचारचा वापर करून आपण कार्बन नियंत्रित ठेवू शकतो. आता आपल्याला बायोचारचा वापर कशासाठी करायचा, तर आज जर पाहिलं तर आपण जेव्हा म्हणतो की आपली जमिनी सुपीक आहे असं केव्हा म्हणतो आपण की 1% जास्त सेंद्रिय कार्बाचं प्रमाण जर आपल्या जमिनीमध्ये असेल तर आपण म्हणतो की जमीन सुपीक आहे. परंतु आजची जर कंडिशन पाहिली आपण पूर्ण भारतामधली तर 0.30 ते 0.40% पर्यंत आपला सेंद्रिय कार्बन हा कमी झालेला आहे. म्हणजे 1%वरून डायरेक्ट 0.30%. एवढ्या कमी जर कार्बन झालेला असेल तर आपल्याला जी अपेक्षित उत्पन्न वाढ आहे ती मिळणार नाही आणि आपण जी काही महागडी रासायनिक खतं टाकतोय पिकांच्या वाढीसाठी, उत्पन्न वाढीसाठी, तर त्याचा उपयोग एका विशिष्ट वेळेपर्यंत आता होत आलेला आहे आणि इथनं पुढं कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत आपल्या पिकाला प्रतिसाद देत नाही. आपण म्हणतो की गेल्या वर्षी पण आपण 2 गोण्या युरिया टाकलं होतं, यावर्षी पण टाकलं, पण गेल्या वर्षी चांगलं उत्पन्न भेटलं, यावर्षी नाही भेटलं. त्याच्यामध्ये 2-3 कारणं असतात की कंटिन्यू आपण ज्या हायब्रिड व्हॅरायटी वापरतो की आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळायला पाहिजे, परंतु त्याच प्रमाणामध्ये त्याचं खाद्य जे हायब्रिड व्हॅरायटीचं की याला जास्त प्रमाणामध्ये बायोचार अन्नद्रव्य पाहिजे आणि आपण जास्त रासायनिक खतं टाकली आणि ती जर पिकाला उपलब्ध नाही झाली तर ती जमिनीमध्ये साठून जमीन ही अतिशय कडक कठीण बनत चाललेली आहे. आपण पाहतो की पूर्वी बैल नांगराच्या साहाय्यानं मशागत व्हायची, आता ट्रॅक्टर नांगराने सुद्धा मशागत लवकर होत नाही. बऱ्याच शेतामध्ये असा असतो की ड्रायव्हर नांगरणीसाठी येतो आणि नांगर जमिनीमध्ये शिरत नाही म्हणून तो वापस जातो. तो म्हणतो वळवाचा एखादा पाऊस पडू द्या, पाऊस पडल्यानंतर आपण जमिनीची मशागत करू. म्हणजे कशामुळे होतं की कंटिन्यू आपण रासायनिक खतं वापरतोय. तर याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की वनस्पतीचा अवशेष, पाने, काडी, कचरा हे जाळण्याऐवजी त्याचं कंपोस्ट खत बनवलं पाहिजे किंवा बायोचार बनवला पाहिजे की जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकेल. आता याचे डायरेक्ट फायदे काय आहे, तर बायोचारचा वापर केल्यामुळं ओलावा टिकून ठेवते, सूक्ष्म जीवजंतूंची संख्या वाढते, जमिनीत अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होतात, म्हणजेच मातीचे आरोग्य आपण व्यवस्थित टिकून ठेवू शकतो. आता तुम्ही म्हणता सूक्ष्म जीवजंतूंची संख्या वाढली मातीमध्ये तर आपल्याला काय करायचं. मॅडमनी सुरुवातीला सांगितलं की माती, तर ही माती जी आहे आपली ही आपण काळी आई म्हणून हिला संबोधतो आणि माती सजीव असली पाहिजे. आता सध्या असं झालं की सूक्ष्म जीवजंतूंची संख्या जेव्हा मातीमध्ये असेल तरच ही माती आपली सजीव असेल आणि जेवढी माती आपली सजीव असेल तेवढं आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळेल. तर सूक्ष्म जीवजंतूंची संख्या वाढल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार आहे ते तर आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. आपण एक पोहे खाण्याचा चमचा जर माती भरून घेतली तर त्याच्यामध्ये कोट्यावधी जीवाणू असतात एका चमच्यामध्ये, पोह्याच्या चमच्यामध्ये. तर तुम्ही विचार करा, आपण जर अशी माती डोळ्यांनी बघतो तर आपल्याला त्याच्यातून काही दिसत नाही की एवढे सूक्ष्मजीवजंतू असतात. तर या सूक्ष्मजीवजंतूंचा आपल्याला फायदा काय होणार आहे, अतिशय गावरान पद्धतीमध्ये तुम्हाला सांगतो. जसं आपल्याला जर डायरेक्ट गहू खायला दिला तर आपण खाऊ शकत नाही, त्याला प्रक्रिया आहे. दळून आणणं, चपाती करणं, त्याच्यानंतर भाजीसोबत, चटणीसोबत ती खाणं, त्यानंतरच आपण ती खाऊ शकतो. तसं आपण जमिनीमध्ये जे काही रासायनिक खतं टाकतो म्हणजे आपण डायरेक्ट गव्हाचा वापर करतोय आणि ते गहू ॲज इट इज पिकांना अन्न म्हणून उपलब्ध होत नाही. तर त्याचं पिठात रूपांतर करून चपातीमध्ये रूपांतर करायचं जे काम आहे, म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जी रासायनिक खतं आपण टाकतोय तर त्याचं उपलब्ध अन्नद्रव्यामध्ये
रूपांतर करण्याचं काम आहे हे सूक्ष्म जीवजंतू करताय. तर इथं सूक्ष्म जीवजंतूंचा आपल्याला फार मोठा महत्त्वाचा वाटा आहे. तर याच्यासाठी सूक्ष्म जीवजंतूंची संख्या वाढणं आपल्या जमिनीमध्ये अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस सूक्ष्म जीवजंतू वाढतील तर त्यावेळेस आपण जी काही रासायनिक खतं, सेंद्रिय खतं जमिनीला टाकतो, तर त्याच्यानंतर कुठलीही खतं असतील तर ती पिकांना उपलब्ध करून देण्याचं जे काम आहे, म्हणजे गव्हाचं पीठ किंवा चपाती करण्याची जी प्रोसेस आहे, तर ते काम हे आपल्या जमिनीतील सूक्ष्म जीवजंतू करत असतात. तर याच्यासाठी आपल्याला 30 सूक्ष्म जीवजंतूंची संख्या वाढवणं फार महत्त्वाचं आहे. तर आपण काय करतो की बायोचार तयार झाल्यानंतर 10% तीव्रतेच्या जैविक खताचं द्रावण करून आपण बायोचारला उपचार करतो, म्हणजे ट्रीटमेंट करतो. म्हणजे आपण त्याला मायक्रोबियल एनरिच बायोचार, सूक्ष्मजीव समृद्ध बायोचार, की ज्याच्यामुळं आपल्याला इथं तुम्ही पाहू शकता की रायझोबियम आहे, ट्रायकोडर्मा आहे, PSB आहे, KSB आहे. PSB म्हणजे पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, म्हणजे पोटॅशियम खत असेल किंवा स्फुरद खत असेल, हे खत विरघळवणारी म्हणजे उपलब्ध करून देणारी जैविक पद्धतीनं आपण तयार केलेली जे जीव आहेत, तर याची ट्रीटमेंट आपण बायोचारला करतो. आणि यासोबतच आपण गोमूत्र असेल, जीवामृत असेल, गांडूळ पाणी ज्यालाच आपण वर्मिकल्चर म्हणतो, किंवा वेगवेगळ्या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं जैविक खत. आता समजा आपल्याला सोयाबीनची पेरणी करायची असेल तर सोयाबीन पेरणी करण्यासाठी आपण बायोचार ज्यावेळेस जैविक खतांनी त्याला उपचार करतो त्यावेळेस आपण रायझोबियम खताचं रिकमेंडेशन देतो, की जे मुळावरील गाठी ज्या आहेत तर त्या हवेतील नत्र शोषून घेण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलं पाहिजे. ज्यावेळेस आपण मका, ज्वारी, बाजरी अशा पिकाला बायोचार देतो तर त्यावेळेस आपण ॲझॅटोबॅक्टर या जैविक खताची प्रक्रिया देतो. आणि ट्रायकोडर्मा त्याच्यामध्ये आपण कंपल्सरी शेतकऱ्यांना याच्यासाठी सांगतो का सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की बायोचार जमिनीमध्ये ओलावा धरून ठेवतो. बायोचार हा सच्छिद्र आहे. सच्छिद्र असल्यामुळे पाणी धरून ठेवतो आणि पाणी धरून ठेवल्याने साहजिकच जमिनीमध्ये ओलावा मोठ्या प्रमाणात असतो. तर अशा वेळेस हानिकारक बुरशीसुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये पिकांच्या मुळाभोवती वाढत असते. तर त्या हानिकारक बुरशीची वाढ होऊ नये म्हणून आपण आधीच ट्रायकोडर्माचा वापर करतो, म्हणजे अँटी फंगल, हानिकारक बुरशीची वाढ होऊ नये याच्यासाठी. तर आपण हे बायोचारचे फायदे तर बघितले, पण बायोचारचं जास्तीत जास्त प्रमाणात जर आपल्याला त्याचे परिणाम मिळवायचे असतील तर पेरणीपूर्वी आपण जमिनीमध्ये बायोचार हा मिसळावा. फुलझाडं असतील तर फळझाडांच्या बुंद्याभोवती आळे पद्धतीनं, म्हणजे फळझाडाच्या खोडाला स्पर्श न होता बायोचारचा आपण वापर केला पाहिजे. कारण खोडाच्या जर एकदम नजदीक टाकलं, जवळ टाकलं तर तिथं परत ओलावा जास्त काळ टिकून राहील आणि ते खोडकूज होण्याचं प्रमाण हळूहळू वाढेल. म्हणजे आपल्याला जो अपेक्षित फायदा आहे तो न होता आपल्याला उलट परिणाम दिसतील. आणि साधारण बायोचारचा वापर हेक्टरी 5 टनापर्यंत करावा. आपल्या महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या परिस्थितीचा जर विचार केला, वातावरणाचा आणि आपल्या जमिनींचा, तर 5 टनापर्यंत आपण बायोचारचा वापर केला पाहिजे. आपण विदेशी देशांमध्ये बायोचारवर खूप संशोधन झालं. त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की बायोचारचा वापर करताना तुम्ही 5 टनापासून 50 टनापर्यंत करा. आता त्याचं बायोमास जर बघितलं आपण 5 टन बायोचार, तर हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याच्यासाठी बायोमास आपल्याला उपलब्ध लागणार आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर बायोचार टाकायचं म्हटलं तर शेतकरी लेवलला ते शक्य नाही. तर आम्ही असं सांगतोय की तुम्ही एकदम 2.5 एकरामध्ये न टाकता तुम्ही 5 गुंठ्यामध्ये 10 गुंठ्यामध्ये बायोचारचा वापर करून बघावा. त्याच्यानंतर तुम्हाला काय फायदे होतात आणि काय नाही हे तुम्हाला प्रत्यक्षामध्ये तिथं बघायला मिळेल. तर याच्यामध्ये एक आपण मगाशी सांगितलं की रायझोबियमचं पण आपण प्रक्रिया करू शकतो. तर रायझोबियमचं विस्तारित द्रावण आपण घरी तयार करण्यासाठी काय करू शकतो, याच्यामध्ये आपण पाणी, गूळ, बेसन पीठ आणि रायझोबियमचं द्रावण असं जर बंद ड्रममध्ये 10 दिवस ठेवलं तर 90 लिटर पाणी टाकून आपण विस्तारित रायझोबियमचं द्रावण तयार करू शकतो. आणि याच्यासोबत 1 टन बायोचारची प्रक्रिया करून त्याला 48 तास जर सावलीत वाळवलं तर आपल्याला जीवाणू समृद्ध बायोचार हा वापरण्यासाठी तयार होतो. आता बायोचारचे फायदे सांगण्यासाठी आता आपण बघितलं विदर्भामध्ये कपाशीचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं आहे. म्हणजे यवतमाळ जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. तर इथं आम्ही फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन कंपनीच्या माध्यमातून
गेल्या 10 वर्षापासून जी पराठी आहे, कापूस वेचणीनंतर जे उरलेले अवशेष आहे कॉटनचे, तर त्याच्यापासून बायोचार बनवण्याचं प्रशिक्षण आम्ही FPO कंपनीला दिलेलं आहे आणि ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात असलेलं कपाशीचं जे कॉटन स्टॉक आहे पराठी, तर त्याचा वापर करून बायोचार तयार करतात. तर त्याच्यामध्ये FPOच्या माध्यमातून पिकांचे अवशेष गोळा करणे, म्हणजे कॉटन स्टॉकची वाहतूक करणे, त्याचं वजन घेणे, त्याच्यानंतर बायोचार तयार झाल्यानंतर दळण यंत्राच्या साहाय्यानं बायोचारची पावडर करणे आणि बायोचार ढीग करून साठवून ठेवणे. याच्यामध्ये आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यामध्ये FPOच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी 100 टन कपाशीचे अवशेष गोळा करून त्याच्यापासून 25 टन बायोचार तयार केलेला आहे आणि भूसुधारक म्हणून शेतकऱ्यांना आतापर्यंत त्यांनी आजूबाजूच्या परिसरात दिलेलं आहे. तर याच्यामध्ये बायोचार तयार करण्याच्या ज्या विविध पद्धती आहे, याच्यामध्ये किल्न पद्धत, याच्यामध्ये रेडीमेड बायोचार किल्न मिळतो. पण ही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जर बघितलं तर याच्यासाठी सुरुवातीला खर्च आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कॉटन स्टॉक टाकून तुम्ही फोटोमध्ये पाहताय. वेगवेगळं बायोमास भरल्यानंतर पेटवायचं, पेटवल्यानंतर एक साधारण 5 ते 6 तासामध्ये हा बायोचार तयार होतो. हे बायोचार किल्न जे आहे तर याला अतिशय छोटे छिद्र असतात, म्हणजे ज्याला धुपण्यासाठी आपण जर एकदम पूर्ण बंद केलं आणि अवशेष पेटून झाकण जर लावलं तर ते काही विशिष्ट वेळेनंतर विझून जातं. त्याला लिमिटेड ऑक्सिजनचा जर पुरवठा झाला तर ते अवशेष मंद गतीने धुपले जातात. तर अशा पद्धतीनं किल्न पद्धतीनं आपण बायोचार तयार करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे ढीग पद्धत. ही ढीग पद्धत ही अतिशय प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. तुम्ही कातकरी समाजाचं नाव ऐकलं असेल, तर कातकरी समाज हा नदीकाठी ज्या काटेरी बाबूळ किंवा वेडी बाबूळ म्हणतो आपण, तर त्याला इथं चित्रात दाखवते तुम्हाला, ढीग करून त्याच्यापासून बायोचार तयार करतात. याच्यामध्ये सुरुवातीचा कुठलाही खर्च नाही आहे. फक्त याच्यामध्ये आपण झाडं तोडून बायोचार बनवावा असं सांगत नाही. जे काटेरी बाबळ आहे किंवा सुबाबळ असेल तर तिचा वापर इतर कुठल्याही कामासाठी होत नाही, म्हणून ती लाकडं आपण बायोचार तयार करण्यासाठी वापरू शकतो. त्याच्यानंतर मातीचा चुल्हा, जसं बायोचार किल लोखंडाचं सांगितलं तसंच आपण मातीच्या विटा आणि मातीपासून बांधकाम करून मातीचा चुल्हा वापरून सुद्धा बायोचार तयार करू शकतो. त्याच्यानंतर खड्डा करून आपल्याकडे जेवढे उपलब्ध अवशेष असतील पिकांचे त्यानुसार आपण 10 फूट लांब, 5 फूट रुंद किंवा 2 फूट खोलीचा किंवा उपलब्ध अवशेषानुसार आपण खड्ड्याची खोली कमी जास्त करू शकतो किंवा लांबी पण कमी जास्त करू शकतो. आणि अशा पद्धतीनं खड्डा पद्धतीनं सुद्धा आपण उत्कृष्ट प्रतीचा बायोचार तयार करू शकतो. आणि तिसरी पद्धत आहे ड्रम पद्धत. तर हा ड्रम जो आहे 200 लिटर क्षमतेचा जो ऑइलचा ड्रम जो असतो, लोखंडी ड्रम, तर हा भंगारातला ड्रम जरी आपण विकत घेतला आणि त्यापासून बायोचार जर आपण तयार केला घरच्या घरी, तर याचा आपल्याला याच्यामध्ये जर या 5 पद्धती बघितल्या तर ढीग पद्धत आणि खड्डा पद्धत याच्यामध्ये आपल्याला कुठलंही सुरुवातीचं भांडवल लागत नाही. आणि ड्रम पद्धत जर बघितली तर तुम्ही भंगारामधला ड्रम आणून त्याला तुम्ही अशा पद्धतीने जर डिझाईन केलं, वरच्या बाजूला 1 बाय 1 फुटाचं झाकण आणि खाली साधारण 5 सेंटीमीटर व्यासाची 18 ते 20 छिद्र पाडायची आणि ड्रम पेटून विटाची किंवा दगडाची चूल करून ड्रम तिच्यावर ठेवायचा. आणि अशा पद्धतीनं ड्रम पद्धतीमध्ये सुद्धा आपण बायोचार तयार करू शकतो. त्याच्यानंतर किल्न पद्धत, याच्यामध्ये काठ्या एकावर एक रचायचं, वरती पालापाचोळा टाकायचा जेणेकरून बायोमास लवकर पेटल आणि याच्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचा बायोचार तयार करू शकतो. त्यानंतर खड्डा पद्धतीनं आपण इथं बघतोय. खड्डा पद्धतीमध्ये काठ्या एकावर एक रचून झाल्यानंतर पालापाचोळा टाकून ओलसर मातीनं झाकून घ्यायचं, जेणेकरून बाहेरची हवा आत शिरून जो आपण बायोचार बनवायचा आहे आपल्याला त्याची राख होता कामा नये. राख झाली याचा अर्थ कार्बन डायऑक्साईड त्यातला बाहेर पडला, जो कार्बन आहे बायोमासमधला तो बाहेर पडतो. आणि त्याच्यानंतर जैविक खतासोबत तुम्हाला जे मगाशी सांगितलं की याची प्रक्रिया करून आपण एकत्रित पद्धतीनं जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. तुम्ही वरच्या चित्रात पाहता की भूसुधारक म्हणून याचा वापर आपण करू शकतो. त्याच्यानंतर बायोचार वापरून जमिनीचे आरोग्य आपण राखू शकतो. आणि कमी कालावधीत जमिनीमधलं सेंद्रिय कर्ब जर वाढवायचं असेल तर सध्या गांडूळ खत किंवा शेणखत यापेक्षाही उत्तम पर्याय जर तो असेल तर तो आहे बायोचार, जीवाणू समृद्ध बायोचार. कमी वेळामध्ये आपण सेंद्रिय खताचं प्रमाण वाढवू शकतो.
सेंद्रिय कर्ब वाढलं म्हणजे जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीचा पोत सुधारलं म्हणजे आपल्या पिकाची वाढ आणि पिकाचं उत्पन्न आपल्याला अपेक्षित पद्धतीनं आपण करू शकतो. आणि आता नुकतंच मागच्या 2 वर्षापासून बायोचारची गोळी तयार करून त्याचा वापर करणे, जसं की आपण युरियाची गोळी म्हणतो किंवा युरिया हवेमध्ये उडून जातो, पाण्यासोबत वाहून जातो, तसं न होता पिकांना जेव्हा गरज आहे तेव्हा अन्नद्रव्य उपलब्ध व्हायला पाहिजे. म्हणून बायोचार वापरून जर आपण हे रासायनिक खतं त्याच्यामध्ये मिक्स करून जर बायोचारची गोळी तयार केली तर ती कितपत आपल्या पीक उत्पन्न वाढीसाठी उपयोगाची ठरेल हे सुद्धा आपल्याला इथं पाहता येईल. या वेगवेगळ्या पद्धती आपण बघितल्या, 5 पद्धती. तर हे बायफच्या मध्यवर्ती संशोधन केंद्रामध्ये एक डेमॉन्स्ट्रेशन युनिट म्हणून बायोचार प्रोडक्शन युनिट आपण उभं केलेलं आहे. या युनिटच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना बायोचार तयार करण्याच्या विविध पद्धती, बायोचार वापरण्याच्या पद्धती, बायोचारचे फायदे, बायोचार तयार करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं आपण त्यांना प्रशिक्षण देत असतो. आणि वेगवेगळ्या बायोचार वेगवेगळ्या पद्धतीनं वापरून, जसं की आता इथं एक असं संशोधन केलं गेलं की सोयाबीन आता विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर सोयाबीन पिकात 5 टन बायोचारसोबत 10 टन शेणखत आणि शिफारशीत जी रासायनिक खत मात्रा आहे ती 25% कमी केली, म्हणजे 75%च वापरले आपण. 100 किलो नत्र द्यायचं त्या जागेवर 75 किलोच दिलं, तर त्या ठिकाणी सोयाबीन उत्पन्न आम्हाला 30 क्विंटलपर्यंत आढळून आलं. आणि बिना बायोचार आणि खत ज्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पन्नाची नोंद केली तिथं 14 क्विंटल एवढं उत्पन्न दिसून आलं. आणि माती परीक्षणानुसार सेंद्रिय कर्बामध्ये 0.07% एवढी वाढ आपल्याला दिसून आली. तर ही फक्त वाढ 4 महिन्यातली आहे. तर कर्ब जर जमिनीमधला वाढवायचा झाला तर आपल्याला वर्षानुवर्ष मेहनत घ्यावी लागते. जमिनीमधला सेंद्रिय कर्ब 0.10% जरी वाढवायचा असला तर आपल्याला जवळपास 5-6 वर्षाचा कालावधी जाऊ द्यावा लागतो. आणि अशा पद्धतीनं आपण बायोचारचा वापर करून सोयाबीन आणि गहू पिकामध्ये आम्ही बघितलं तर गहू पिकामध्ये 8 टन प्रति हेक्टर बायोचार वापरून 32 क्विंटल उत्पन्न आलं. आणि ज्या ठिकाणी बायोचार आणि खत वापरलं नाही त्या ठिकाणी 15 क्विंटल उत्पन्न आलं. आणि सेंद्रिय कर्बसुद्धा 0.07% एवढं वाढ झाल्याचं दिसून आलं. हे एका सीझनचं आहे. यावेळी आपण असं कंटिन्यू जर 4-5 वर्ष बघितलं तर आपल्याला नक्कीच 0.10 ते 0.15% पर्यंत बायोचार वापरल्यामुळं याचा फायदा आपल्याला दिसून येईल. तर अशा पद्धतीनं हे बायोचारचे तयार करण्याच्या विविध पद्धती आणि फायदे आपण मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. धन्यवाद सर. आता या ठिकाणी दीपक पाटील सरांनी बायोचार म्हणजे काय, बायोचार वापरण्याच्या पद्धती याबाबत अतिशय सुंदर सादरीकरणाद्वारे माहिती दिलेली आहे. याचा निश्चितच आपल्या सर्वांना खूप उपयोग होईल. यानंतर मी श्री वशिष्ठ घुले सरांना या ठिकाणी शेतकरी वर्गांना मार्गदर्शन करण्याकरता आमंत्रित करीत आहे. वशिष्ठ घुले सर हे गेल्या 27 वर्षापासून हॉर्टिकल्चर या क्षेत्रात त्यांचं कार्यरत आहेत आणि ते आता सध्या बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून ऑल ओव्हर महाराष्ट्राचं काम पाहत आहेत. तरी मी त्यांना या ठिकाणी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन शेतकरी वर्गांना मार्गदर्शन करावे. प्लीज सर. नमस्कार. मला वाटतं मागची जी मंडळी आहे त्यांनी थोडंसं पुढे येऊन बसलं तर आपला हॉल भरलेला दिसेल. संख्या खूप कमी आहे. मागची मंडळी या. तर आजच्या या ॲग्रोव्हिजन कार्यशाळेमध्ये SML लिमिटेडच्या वतीनं आपणा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या या कार्यशाळेमध्ये आमचे मार्केटिंग ऑल इंडिया हेड विवेक रस्तोगी साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे रिजनल मॅनेजर प्रमोद दिवशे साहेब आणि टीम या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आणि सर्वप्रथम या कार्यशाळेत ॲग्रोव्हिजनच्या निमित्ताने आम्हाला जो संधी दिली त्याबद्दल या सर्व आयोजकांचे धन्यवाद. आणि जरी कमी शेतकरी असले तरी थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल. सर्वात जो मुख्य विषय जो आहे तो माती, सॉईल आणि आपली जमीन ही सध्या सुरक्षित नाही आहे. आणि ह्या
जमिनीमध्ये सुरक्षित न राहण्याची कारणं जी आहेत ती कारणं महत्त्वाचं आहे की त्याचा जो सामू म्हणतो आपण पी एच हा वरच्यावर वाढत चाललेला आहे. जसं की वर्षाला 0.1% पी एच वाढतो आहे. समजा आता 7.5 8 आहे, 8.1 आहे, 8.2 आहे, 2 आहे आणि असं जर वाढत वाढत गेला तर ही जमीन आपल्या पुढच्या पिढीला चांगल्या स्वरूपात जाणार नाही आणि पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही की आमच्या आईवडिलांनी जमीन आम्हाला सुरक्षित दिली नाही कारण त्याच्यामध्ये काहीच पिकं येत नाहीत, अशी परिस्थिती येण्याचे चान्सेस आहेत. म्हणून आपल्याला याच्यावर आत्ताच वेळ आहे की जमीन कशी सुधारली पाहिजे आणि जमिनीचा पी एच कसा 6.5 ते 7.5 ठेवला गेला पाहिजे. सध्या जी काही त्याच्यामध्ये कारणं आहेत त्याचं रासायनिक फर्टिलायझरचा अतोनात वापर, युरियाचा अतोनात वापर तो लिमिटेशनमध्ये कमी झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही ऑर्गॅनिक मॅटर जसं की आत्ताच पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की बाबा सध्या जग हे बायोलॉजिकलमध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये जी काही बायो फर्टिलायझर असतील किंवा बायो इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड असतील त्याच्यावर पण थोडंसं कल वाढतो आहे. परदेशामध्ये वाढला आहे तर भारतामध्येही वाढेल आणि जो पेस्टिसाईडचा जो अतिरेक वापर होतो आहे तोही आपल्याला कमी केला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक मंत्र आहे, तो मंत्र महत्त्वाचा आहे की 70% न्यूट्रिशन आणि 30% क्रॉप प्रोटेक्शन. हे पिकाला बी लागू आहे आणि हे आपल्यालाही लागू आहे. आपणही आपलं जर न्यूट्रिशन नाही सुधारलं वेळेत तर आपल्यालाही एखादी कुठली बिमारी आली, करोनासारखी बिमारी आली तर पुढची प्रोजेनी किंवा आपली प्रोजेनी जिवंत राहणार नाही. कारण ज्याची इम्युनिटी पॉवर चांगली आहे तोच सर्वाईव्ह होऊ शकतो, तोच चांगल्या पद्धतीने जगू शकतो. आणि आपलीच इम्युनिटी पॉवर चांगली ठेवायची असेल तर आपण पिकाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि पिकाला जर दिले न्यूट्रिएंट जे काय आपण NPK देतो, दुय्यम जे आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर किंवा मायक्रोटेट आहेत, बोरॉन, झिंक, मॉलिब्डेनम, याचाही संतुलित वापर दिला पाहिजे. आणि हा जर संतुलित वापर नाही दिला तर पीक डेफिशियन्सी दाखवतं. मग पीक डेफिशियन्सी दाखवतं म्हणजे त्याच्यावर रोग येते, कीड येते, डावणी येतो, भुरी येते, रायझोक्टनी येतो, फ्युजर बिल्ट येतो, सिरेटोसिस्ट विल्ट होतो. ही सगळी कारणं, निमेटेड होतो. हे येण्याची कारणं म्हणजे त्याला परिपूर्ण खाद मिळत नाही, परिपूर्ण पोषण मिळत नाही. आणि आपल्यालाही समजा परिपूर्ण पोषण नाही मिळालं तर आपल्यालाही डिफिशियन्सी, आज जर जगामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये डिफिशियन्सी आपल्या प्रत्येक माणसात 1 ना 2 विटॅमिनच्या डिफिशियन्सी आहेत. आपल्याला लागतं प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट, त्याच्यानंतर विटॅमिन ई, विटॅमिन डी, विटॅमिन सी, विटॅमिन B12. आणि याच्या कमतरतेमुळं माणसाच्या जीवनामध्ये किंवा माणसाच्या तब्येतीमध्ये BP असेल, शुगर असेल, कॅन्सरसारख्या बिमाऱ्या. आणि BP शुगर तर आजकाल तुम्ही बघत असाल लहान मुलाला पण BP शुगर दिसते. त्याची कारणं न्यूट्रिशन मॅनेजमेंट बरोबर नाही. आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपल्याला आपल्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांना सांगायचं आहे, शेतकऱ्याला गाईड करायचं आहे. जवळजवळ आपले सगळे प्रतिनिधी एवढे मोठे इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये आपण काम करत आहोत तर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला असा द्यायचा आहे की 70% न्यूट्रिशन मॅनेजमेंट करा आणि 30% क्रॉप प्रोटेक्शन. औषधं लागणारच आहेत, कीड रोग येणारच आहे, कीड रोग जाणार नाही किंवा माणसावरही जे काही रोग येतात ते येणारच आहेत. पण त्यातून आपल्याला जो औषधीवर होणारा खर्च थोडासा कमी करता येईल आणि प्रॉपर वेनं जर न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं तर कीड रोगावर जे काही औषधं वापरले जातात त्याचा खर्च आपल्याला कमी करता येईल. तर हे सॉईलमध्ये जे काही आपल्याला म्हणजे कमतरता जाणवते ती कमतरता आहे म्हणजे दुय्यम न्यूट्रिएंटची, मायक्रोन्यूट्रिएंटची आणि तुमचे ऑर्गॅनिक मॅटर. समजा शेणखत असेल, शेणखत आता थोडंसं मिळत नाही पण शेणखत असेल का ऑर्गॅनिक मॅन्युअर असतील सनेम ढेंच्या, यामुळं जमीन आपली भुसभुशीत करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स जास्त राहण्याची गरज आहे. कारण मायक्रो ऑर्गॅनिझम नसतील तर जे दिलेलं खत त्याचं फूडमध्ये कन्वर्ट होत नाही किंवा त्याला फूडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ज्याची गरज लागते ते मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर म्हणजे सॉईलमध्ये आपल्या कमी झालेला आहे. आणि त्यामुळं पिकाला ते अवेलेबल होत नाही किंवा पीक ते घेत नाही. मग पिकाला घेण्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिझमची, जसं की आपण जेवल्यानंतर पोटामध्ये जर आपल्या बॅक्टेरिया खूप असतात, करोडो बॅक्टेरिया असतात, त्यात पचवायचं काम करतात. ताक दही घेतलं तर व्यवस्थित डायजेशन होतं, त्या बॅक्टेरिया आपलं अन्न पचवतात. आणि त्या बॅक्टेरिया नसतील तर मग काय होतं, ॲसिडिटी होते. आणि ॲसिडिटी झाली की अपचन, आणि अपचन झालं की मग रोगाला
बळी पडतं. मग कुठलाही रोग येतो. ॲसिडिटी हे मेन कारण आहे. म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला व्यवस्थित न्यूट्रिशन मॅनेज मिळणार नाही, अवेळी खाल्लं, सकाळी जेवलो नाही, दुपारी जेवलो नाही किंवा संध्याकाळी एक टाईम जेवलो तर ॲसिड फॉर्म होतं. तसाच प्रकार आहे सॉईलमध्ये ॲसिड होतं. म्हणजे आपण म्हणतो ॲसिडिक सॉईल आणि अल्कलाईन सॉईल, शारपट जमीन आणि ॲसिडिक सॉईल. ॲसिडिक सॉईल होण्याची कारणं जास्त क्षार होणे किंवा जास्त पाऊस पडणे आणि शारपट जमीन म्हणजे ज्या ठिकाणी चुनखडीयुक्त जमीन असेल त्याचाही pH 8च्या पुढं असतो किंवा ॲसिडिक जमीनचा pH 6.5च्या खाली असतो. तर याला आपल्याला न्यूट्रल करायचं. आणि याच्यामध्ये मी जनरली एक उदाहरण देत असतो की समजा आपण जर पेशंटकडं एखादा डॉक्टरकडे पेशंट नेला तर डॉक्टर आपला BP चेक करतो पहिला. तर BP आपला पाहिजे नॉर्मल 80 ते 120. जर 80 ते 120 BP असेल तर हा माणूस नॉर्मल, याला काही रोग नाही आहे किंवा हा सस्टेन होऊ शकतो, याला काही जास्त औषध गोळ्या द्यायची गरज नाही. पण इन केस जर BP ओव्हरशूट झाला 130, 135, 140 झाला तर त्याला डॉक्टर BPची गोळी देतो. मग ती आयुष्यभर त्याला BPची गोळी लागते किंवा BP कमी असतो. मग आपण आपल्या शरीराची जशी काळजी घेतो तसं आपला जमिनीचा BP पण महत्त्वाचा आहे. आणि तो BP किती असायला पाहिजे? 6.5 ते 7.5. आणि त्या 6.5 ते 7.5 जर BP असेल तरच योग्य जमीन, फर्टाईल जमीन आणि पिकाला ती साथ देते किंवा अन्नद्रव्य घेण्यास अपटेक चांगला होतो. आणि अपटेक करण्यासाठी मग आपल्याला जे काही घटक लागतात ते देणं गरजेचं आहे. आता नुसतं आपण युरिया देतो आणि गव्हर्नमेंट त्याच्यावर काम करते की युरिया कोटेड DAP येतं आहे ना, युरिया कोटेड सल्फर येतं आहे. सल्फर म्हणजे सल्फर युरिया कोटेड येतं आहे. ह्याचे म्हणजे सल्फर हा तीन पहिले मुख्य अन्नद्रव्य 3 होते, तर आता 4था सल्फर त्याच्यामध्ये ॲड केला आहे. म्हणून आपल्याला परिपूर्ण पोषक सुदृढ आहार, संतुलित आहार पिकाला देणं गरजेचं आहे. आणि ते देण्यासाठी आपल्याला हे बघायचं आहे की काय मुख्य कारण आहेत ती सॉईलचा pH का बरोबर मेंटेन होत नाही, त्याच्यामध्ये रेसिड्यू राहतात का, त्याच्यामध्ये काही न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी कमी आहे का, त्या दिलेल्या अन्नद्रव्याची किती टक्के असायला पाहिजे याच्याबद्दल आपण मायक्रोन्यूट्रिएंट तिथं कमी आहेत का, इम्बॅलन्स फर्टिलायझरचा यूज होतो आहे, तर त्याच्यावर आपल्याला जास्त माहिती घेणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला जमीन ही चांगल्या कंडिशनमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आजचा मुख्य प्रश्न आहे तो जलन. जर आपल्याला मानवजातीला जर खायला नाही मिळालं, चांगलं न्यूट्रिशन पोषक नाही मिळालं तर इन फ्युचरमध्ये जसे चायनानं जसा व्हायरस काढला किंवा चायनाकडून आला असेल, युरोप कुठून अमेरिकेतून आला असेल कोरोना टाईप, आणि त्याच्यामध्ये सर्वाईव्ह होणं मुश्किल झालं. इंडियातली पब्लिक तरी सर्वाईव्ह झाली, पण परदेशातली लोक खूप मेले. इटली, युरोपचे लोक खूप मेले. कारण का? ते फ्रोझन फूड खातात. आपण तरी थोडंसं तव्यावरचं गरम खातो, तिखट खातो, नाही ना. तर ती लोक फ्रोझन खात असल्यामुळे त्यांची इम्युनिटी पॉवर कमी असल्यामुळे ती लोक जास्त गेले. पण आपण थोडे ज्याची इम्युनिटी पॉवर आहे त्या आज आपण आहोत इथं जीवन. तर आपल्याला हे बघायचं की आपल्याला पिकाला चांगला आहार द्यायचा आहे आणि पिकाला कीड रोगापासून वाचवण्यासाठी त्याला न्यूट्रिशन चांगलं द्यायचं आहे. न्यूट्रिशन देण्यासाठी आपल्याला जे महत्त्वाचं आहे की आपलं न्यूट्रिशन या पिकातून कशा प्रकारे येतं, म्हणून आपल्याला संतुलित आहार द्यायचा आहे. संतुलित आहारविषयी म्हटलं की तुम्हाला 16-17 अन्नद्रव्य असतात. आपण NPKच देतो, बाकीचे दुय्यम अन्नद्रव्य कमी देतो. तर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये 2 जे अन्नद्रव्य आहेत त्याचा खूप मोठा रोल आहे आणि त्याची कमतरता आपल्या इंडियाच्या जमिनीमध्ये जवळपास 40 ते 50-60% ते 2 अन्नद्रव्ये कमी आहेत. एक आहे सल्फर आणि दुसरं आहे झिंक. झिंकची मात्रा जवळपास 40 ते 50% आपल्या जमिनीत कमी आहे आणि झिंकची मात्रा पण 50 ते 60% आपल्या जमिनीत कमी आहे. कारण आपण वडिलोपार्जितपासून जमीन कसतो आहे आणि एक पीक झालं की दुसरं पीक घेतो आहे, दुसरं पीक झालं की तिसरं पीक घेतो आहे, तर जमिनीमधले न्यूट्रिएंट पीक अपटेक करत आहे. म्हणून त्याची मात्रा हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि ती कमी झालेली पण त्या पद्धतीने देत नाही. आणि त्या पद्धतीनं देत नसल्यामुळं पीक रोगाला किडीला बळी पडते आणि रोगाला किडीला बळी पडल्यामुळं आपला खर्च वाढतोय. आणि आजची परिस्थिती बघा, कोविडपासून शेतकऱ्यांना सोयाबीन असेल, कापूस असेल, द्राक्ष असतील, डाळिंब असेल, संत्रा असतील, पैसे खिशात राहिलेले नाही आहेत. आणि ही परिस्थिती आणि महागडी औषधं घ्यायची बी आता त्यांची ताकद राहिलेली नाही. आणि मग शेतकरी म्हणतो की शेतीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, द्राक्षाला भाव नाही. गेल्या 10-15 वर्षापूर्वी जे द्राक्षा डाळिंबला भाव होता तोच आहे. सोयाबीनला थोडासा वाढला आहे पण तेही यावर्षी कमी आहे. मग आपल्याला आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात खर्च किती करायचा आणि औषधं कोणते वापरायचे त्याचा जास्त रिझल्ट राहील. आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर योग्य प्रकारे केलं तर 100% आपल्याला जो काही खर्च औषधीवर होतो तो आपल्याला कमी करता येईल आणि कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न काढता येईल. जसं की SMLचं ब्रीदवाक्य आमचं की मोर फ्रॉम लेस. कमी खर्चात जास्त उत्पन्न, कमी डोसमध्ये कमी
कमी किमतीच्या औषधामध्ये जास्त उत्पन्न काढण्यासाठी SML लिमिटेड ही बहुराष्ट्रीय म्हणजे इंडियन बहुराष्ट्रीय कंपनी आहे आणि जवळपास जगात 85 कंट्रीमध्ये आम्ही एक्सपोर्ट करतो आहे. आणि आमच्याकडे असणारी स्पेशलिटी टेक्नॉलॉजी म्हणजे WDG टेक्नॉलॉजी, वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युल्स, ORT टेक्नॉलॉजी म्हणजे ऑप्टिमम रिलीज टेक्नॉलॉजी, SRT म्हणजे सस्टेन रिलीज टेक्नॉलॉजी. आणि ही टेक्नॉलॉजी आम्ही इतर कंपनीला बी पुरवतो आहे, इतर मल्टीनॅशनलला पण B2B बिझनेसमध्ये. आणि आमच्याकडं पण सल्फर बनवण्याची जवळजवळ कॅपॅसिटी 1,00,000 मेट्रिक टनचा आपली कॅपॅसिटी आहे, ज्या ठिकाणी मुंबई आणि गुजरातच्या इथं प्लांट आहेत आमचे 3. तर ही कंपनी उत्कृष्ट असं काम करते आणि चांगले न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि क्रॉप प्रोटेक्शनचेही प्रॉडक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवते. आणि आजच्याही ह्या चर्चासत्राच्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न आहे की शेतकऱ्यापर्यंत ते प्रॉडक्ट आमचे गेले पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी ते योग्य प्रकारे जर दिले, योग्य वेळी, आपण म्हणतो ना योग्य वेळ, योग्य फर्टिलायझर, योग्य कीटकनाशक, योग्य बुरशीनाशक आणि त्याचा योग्य वापर, ह्या तिन्हीचा मंत्राचा जर वापर केला तर शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न येण्यासाठी हा एक मंत्र राहील. म्हणून आपल्याला मी दाखवल्याप्रमाणे मग म्हणलं 6.5च्या pH खाली असेल तर त्याला 7 आणायचा आहे, 8 असेल तर त्याला 7 आणायचा आहे. आणि ते आणण्यासाठी आपल्याला चांगले 2 न्यूट्रिएंट जे वापरायचे ते न्यूट्रिएंट कोणते वापरायचे तुम्हाला मी ते महत्त्वाचे सांगतो. ते 2 न्यूट्रिएंट म्हणजे तुम्हाला सांगतो, जर आपल्या ताटामध्ये एक ताट म्हणजे आपण कुठल्याही याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये जेवतो आणि त्याच्यामध्ये वरण आहे, 2 भाज्या आहेत है ना, आणि त्याच्यामध्ये थोडंसं जर मीठ नसेल तर चव लागत नाही आणि चव लागल्यामुळे आपण जेवत नाही आहे. पण थोडंसं जर नमक मीठ टाकलं तर ती डाळही चांगली लागते, भाजीही चांगली लागते, आपण गोडीनं खातो आणि खाल्ल्यानंतर काय होतं, त्याचं डायजेशन चांगलं होतं. मग आपण काय करतोय, शेतकरी काय करतायत, 18-18, 10, 20-20 झिरो, 23-23 झिरो, आण गोण्या घाल जमिनीला किती घालायच्या. अरे पण ते पीक घेतंय का, पीक खातंय का, आणि त्याच्यामध्ये मीठच नाही ना. मीठ नसल्यावर खाते का माणूस, आपण खात नाही ते पीक कसं खाईल. तर मीठ कोणतं आहे, मीठ आहे सल्फर आणि झिंक. आणि आपल्या जमिनीमध्ये सल्फर आणि झिंकची मात्रा खूप कमी आहे आणि त्यासाठी सल्फर मिलनं असे प्रॉडक्ट, नवीन इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट आणलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्टिस नावाचं, ज्याच्यात 90% WDG स्वरूपातलं सल्फर आहे. दुसरं आहे टेक्नोजेड, त्याच्यामध्ये 67% सल्फर आहे आणि 14% झिंक ऑक्साईड स्वरूपातलं आहे. तिसरं प्रॉडक्ट जर बघितलं तर वर्ल्डमध्ये कुणाकडे टेक्नॉलॉजी नाही, फर्स्ट टेक्नॉलॉजी सल्फर मिलनं आणली आहे. त्याच्यामध्ये फिप्रोनिल 0.6% आणि सल्फर आणि झिंक एकत्र म्हणजे न्यूट्रिएंट अधिक इन्सेक्टिसाईड असं आणणारं जगातलं एकमेव कीटकनाशक अधिक न्यूट्रिएंट फर्टिलायझर इमारा. शुगर केनमध्ये त्याचं लेबल क्लेम आहे, पॅडीमध्ये त्याचं लेबल क्लेम आहे. तर या प्रॉडक्टचा बी आपल्याला म्हणजे हुमणी, वाढवी, खोडकीड असेल ते आणि अधिक सल्फर आणि झिंकची मात्रा मिळत असेल तर पिकामध्ये खूप फायदा होतो. त्या पुढच्या स्लाईडमध्ये आपण एक प्रॉडक्टची माहिती घेऊ. तर सर्वप्रथम आहे सल्फरचा रोल काय. सल्फरचा पहिला रोल आहे की तुमचं pH मेंटेन करणे. जे pH वाढला आहे, शार्पट जमीन झाली, अल्कलाईन सॉईल झाली, त्याचा pH 6.5पर्यंत आणणे किंवा कमी आहे त्याचा 7.5पर्यंत आणणे. आणि सल्फर दिलेले न्यूट्रिएंट जे काय अन्नद्रव्य दिलेत आपण मातीमध्ये त्याला खायला पोषक म्हणजे घ्यायला लावतं, अपटेक करायला लावतं. सल्फर जर दिलं असेल तर ते अपटेक चांगल्या प्रकारे होतं आणि पिकामध्ये क्लोरोफिल, हरितद्रव्य तयार होण्याची शक्यता वाढते, इम्युनिटी डेव्हलप होते आणि पीक कीड आणि रोगाला कमी बळी पडतं. सल्फरचा दुसरा मुख्याचा आहे की सल्फर हे नुसतं न्यूट्रिएंट नाही आहे, सल्फर हे मायटीसाईड आहे, कोळीनाशक आहे. भुरी असेल तर भुरीलाही कंट्रोल करतं. मिरची, कांदा, लसणमध्ये पंजन्सी म्हणजे तिखटपणा वाढवण्याचं काम करतं. ग्राउंडनट म्हणजे भुईमुग असेल, सोयाबीन असेल, ज्या काय तेलवर्गीय जेवढे पिकं आहेत पल्सेस त्याच्यामध्ये ऑइलचं पर्सेंटेज वाढवण्याचं काम करतं. तर एवढे सुंदर असे सल्फरचे काम आणि सल्फरची मात्रा कमी झाल्यामुळं आता मी गेले 25 वर्ष झालं द्राक्षात काम करतो आहे. द्राक्षामध्ये डाउनी मिल्डो हा मेजर रोग होता आणि पावडर मिल्डो हा मायनर होता. आज काय झालं आहे, पावडर मिल्डो हा मेजर झाला आणि डाउनी मिल्डो हा मायनर झाला आहे. त्याचं कारण काय, सल्फरची मात्रा लोकांनी कमी केली. आमचं सल्फर कोसळ DF येतं स्प्रेइंगसाठी, ते पण फवारणी कमी झाली. म्हणून भुरी कशानेही कंट्रोल होत नाही आणि भुरीचे जेवढे काही नवीन बुरशीनाशकं आहेत, BSFचे आहेत, बायरचे आहेत, त्यांनाही भुरी कंट्रोल होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तिथं सल्फरची मात्रा कमी आहे. म्हणून सल्फरचा वापर आपल्याला डे बाय डे वाढवायचा आहे आणि एकरी 40 किलो 50 किलोपर्यंत जर सल्फर दिलं म्हणजे फर्टिस तरी पिकाला ते कमीच आहे. आणि युरोपचे शेतकरी
आपल्यापेक्षा युरोपचे शेतकरी, परदेशातले शेतकरी पेस्टिसाईड फंजिसाईडवर जास्त लक्ष देत नाहीत. ते लक्ष कशावर देतात? न्यूट्रिशन मॅनेजमेंट. ते वर पाहत नाहीत, पिकावर वर पाहत नाहीत, ते खाली पाहतात. खाली काय? जमिनीमध्ये मुळं, पिकाची मुळं कशी आहेत, पांढरे मुळं आहेत का, दुय्यम मुळं आहेत का, कारण तेच अपटेक करतात. पांढरे मुळाची वाढ प्रत्येक आठवड्याला पांढऱ्या मुळं चेंज होत असतात, नवीन येत असतात आणि पांढऱ्या मुळं हे अपटेक करत असतात. तर त्या ठिकाणी ते फर्टिस आणि टेक्नोजेड अशा जमिनी, समुद्राच्या किनारी काही जमिनी त्याच्यामध्ये 60-60, 70-70 किलो टेक्नोजेड घेतात आणि त्याच्यामध्ये भाजीपाला घेतात, त्याच्यानंतर फर्टिस घेतात आणि 84 कंट्रीजमध्ये आपण एक्सपोर्ट करतो. 85 जवळपास आमचा 1000 करोडचा टर्नओव्हर परदेशातून येतो आणि 1000 करोड आपल्या इंडियातून येतो. म्हणजे 2000 कोटीचा टर्नओव्हर कंपनी एक जागतिक म्हणजे इंडियन मल्टीनॅशनल कंपनी आहे. तर हे असं सल्फर आपल्याला फंगलला पण डेव्हलप होत नाही, होऊ देत नाही. थोड्या प्रमाणात डाउनी विल्डोचंही कंट्रोल करतं, थ्रिप्सचं, सकिंग पेस्टचंही कंट्रोल करतं. म्हणून आपल्याला जमिनीतून हे देणं गरजेचं आहे. आपण सांगतो की सल्फर 30, 60, 90 कुठल्याही पिकाला बेसल डोसमध्ये कोटिंग करून देऊ शकतो किंवा 30 दिवसानं, 60 दिवसानं, 90 दिवसानं 3-3 किलो असं 9 किलोपर्यंत आपल्याला ड्रिपद्वारे देता येतं. कारण त्याची साईज आहे 2 ते 4 मायक्रॉन साईज आणि 2 ते 4 मायक्रॉन साईज असल्यामुळे ते लवकर डिस्पर्स होतं, लवकर विरघळतं आणि जमिनीत पीक लागू पडतं आणि त्या मातीमध्ये लिच आउट होत नाही, तिथंच समरूप राहतं आणि पिकाला लागल तसं ते मिळतं. अशा प्रकारचं हे सल्फर फर्टिस यूज केल्यामुळं ऊस असेल तर त्याचे शुगर पर्सेंटेज वाढतं, तेलबियामध्ये तेलाचं पर्सेंटेज वाढतं, प्रोटीनची मात्रा चांगली होते, प्रोटीनचं सिंथेसिस चांगलं होतं, क्लोरोफिलचं सिंथेसिस चांगलं होतं आणि पीक एकदम सदृढ दिसतं, ताजेतवानं दिसतं आणि त्याच्यामध्ये उत्पन्न चांगलं मिळतं. म्हणजे दिलेलं जे काय सल्फरवर जे काय फर्टिस टेक्नॉलॉजीवर खर्च केला आहे ते पीक तुम्हाला मोबदला परत देतं. रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट त्याला म्हणतो आपण ROI. हे देण्याचं काम म्हणजे जे काय खर्च केला ते पीक म्हणतो 2-3 क्विंटल 2-3 टन तुम्हाला उत्पन्न जास्त दिलं म्हणजे ते पैसे वापस आले आणि होणारा खर्च किडी रोगावरचा म्हणजे पेस्टिसाईडचा खर्च जो होणार आहे तो कमी होणार. म्हणजे स्प्रे 8-10 लागत असतील तर 3-4 स्प्रेमध्ये निघणार आणि त्याच्यामध्ये आमची उत्पादनं WDG स्वरूपातली उत्पादनं आहेत ती चांगली काम करतात. हा झालं फर्टिस. दुसरं झालं आता दुसरं आहे रोल ऑफ झिंक. आता झिंकचा किती मोठा रोल आहे तुम्हाला आठवत असेल, आपण लहानपणी शाळेमध्ये लहान मुलाला शिक्षक किंवा गव्हर्नमेंटने एक योजना काढली होती, सुकडी का द्यायचे लहान मुलाला? कारण त्याच्यामध्ये झिंक असायचं. टाईम नाही का मला? 5 मिनिट आहेत ना? नाही झालं 3 स्लाइड आहे. ओके 5 मिनिटातच घेतो. झिंकचा रोल एवढा मोठा आहे की झिंकमुळं इम्युनिटी डेव्हलप होते आणि बऱ्याच रोगांना आळा बसतो आणि पिकामध्ये जर झिंक दिलं तर त्याचं पोलन ग्रेन्स फॉर्म होतात, पॉलिनेशन टू कन्व्हर्जन टू फ्रूट्समध्ये, सेटिंगमध्ये त्याचं प्रोटीन सिंथेसिस चांगलं होतं, अमायनो ॲसिड सिंथेसिस चांगलं होतं. जसा झिंकचा रोल माणसाच्या या प्रक्रियेमध्ये आहे, रिप्रोडक्शनमध्ये आहे, तसाच पिकामध्ये पण आहे. म्हणून आपल्याला झिंक जे द्यायचं आहे ते झिंक आहे मार्केटमध्ये झिंक सल्फेटच्या स्वरूपात आणि झिंक सल्फेटची एवढी मात्रा इंडियामध्ये जाते की हजारो टन. पण फॉस्फरस बरोबर त्याचं फिक्स होतं, फॉस्फरस त्याचं डिस्पर्शन होत नाही, फिक्स होतं. म्हणजे फॉस्फरससोबत DAP सोबत किंवा 1261 बरोबर जर झिंक सल्फेट दिलं तर त्याचं दही किंवा दूध होतं आणि झिंक फॉस्फेट तयार होतं आणि पिकाला ते लागू पडत नाही, पीक ते घेत नाही. म्हणून त्याच्यासाठी झिंक ऑक्साईड स्वरूपातलं 14% झिंक ऑक्साईड स्वरूपातलं आणि 67% सल्फर असणारं असं टेक्नोजेड ORT टेक्नॉलॉजीमध्ये असणारं. कारण ते झिंक सल्फेट बरोबर सध्या दोस्ताना मैत्रीपूर्ण व्यवहार करतं आणि चांगल्या प्रकारे डिस्पर्स होतं, फिक्स होत नाही आणि पिकाला लागू पडतं. आणि लागू पडतं कसं तर ते ORT टेक्नॉलॉजीमध्ये दिलेलं टेक्नोजेड 50 ते 60 दिवसापर्यंत कार्यरत राहतं आणि पिकाला लागल तसं हळूहळू जसं लागल पिकाला भूक लागेल तसं ते पीक घेत राहतं आणि त्याचा साईड इफेक्ट कुठलाही होत नाही, म्हणजे कॉम्पॅटिबल आहे. तर असं हे टेक्नोजेड एकरी 4 किलो असं 12 किलोपर्यंत पिकाला सुरुवातीपासून बेसल डोसमध्ये देऊ शकतो. 30 दिवसाला, 60 दिवसाला, 90 दिवसाला कुठल्याही स्वरूपात त्याचा PHI रेसिड्युअलचा काही विषय नाही कारण ते न्यूट्रिएंट आहे. असं हे टेक्नोजेड म्हणजे जवळपास पेटंट असणारं जवळपास 500 प्रॉडक्ट आपल्याकडे पेटेंटेड आहे. हे पेटंट आहे टेक्नोजेड, फर्टिस, MRI हे सगळे पेटेंटेड प्रॉडक्ट आहेत. तर या प्रॉडक्टचा वापर आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्याला योग्य वेळी करावा. याच्यामध्ये तुम्हाला ह्या चार्टमधून दिसेल की टेक्नोजेडची बघा न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी किती आहे, म्हणजे किती पीक घेतं आहे. न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी म्हणजे 50 ते 60% टेक्नोजेड लागू पडतं आहे, पीक घेतं आहे
पण झिंक सल्फेटमध्ये जर बघाल तर तुम्हाला सांगतो 5% न्यूट्रिएंट यूज म्हणजे तुमचे पैसे झिंक सल्फेटचे वाया गेले, कारण ते DAP आणि 12X सोबत तर ते डिस्पर्स होत नाही, लागू पडत नाही. आणि त्याचा खर्च पाहता तर तुम्हाला ते 2680 ग्रॅम ते मिळतं आहे, आणि इकडं जर बघितलं तर 1500 ग्राम किंवा 750 ग्राम झिंक सल्फेट मिळते. तर ह्या टेक्नोजेडचा वापर आपण अवश्य करावा. बेसल डोसमध्ये करू शकतो, युरियाला कोटिंग करून किंवा बाकीच्या फर्टिलायझरला कोटिंग करून, किंवा ज्यांच्याकडे ड्रीप आहे, जे हॉर्टिकल्चर क्रॉप्समध्ये मोसंबी संत्रावाले आहेत त्यांच्याकडे ड्रीप आहे, तर त्या ड्रीपमध्ये बी सोडू शकतो 4 किलो एकरी या प्रमाणात. आता आमचा एक स्टॉल आहे C5, सर्वांनी भेट द्यावी. C5 स्टॉलमध्ये आम्ही हे डिस्पर्शन टेस्ट दाखवतोय की आम्ही बोलतो ते खरं आहे का. साहेब तुम्ही म्हणता डिस्पर्स होत नाही की डिस्पर्स तुमची कॉम्पॅटिबिलिटी कशी आहे ती दाखवण्यासाठी आम्ही काय करतो, टेक्नोजेड एका फ्लास्कमध्ये घेतो, त्याच्यात झिंक सल्फेट टाकतो, हे टाकतो आपलं DAP 12X टाकतो, तर ते चांगल्या प्रकारे फिक्स होत नाही. पण झिंक सल्फेटमध्ये DAP आणि 12X टाकल्यानंतर ते फिक्स होते आणि दह्या दुधासारखं होतं. तर ती टेस्ट आम्ही आमच्या C5 स्टॉलमध्ये आम्ही दाखवत आहोत. आणि तिथं आम्ही काही पिकं पण ठेवलेले आहेत की टेक्नोजेड ट्रीटेड, फर्टिस ट्रीटेड, इमारा ट्रीटेड यूज केलेले. त्याच्यात संत्रा आहे, गहू आहे, हरभरा आहे, सगळ्याचं अनट्रीटेड दोन्हीतला फरक दाखवला तर तुम्हाला बघायला मिळेल की काय फरक आहे. जे बोलतो आम्ही ते तिथं आपल्याला स्टॉलवर तुम्हाला माहिती घेता येईल. हा डिस्पर्शन टेस्ट आम्ही दाखवतो आहे तुम्हाला, तर अवश्य तुम्ही आमच्या स्टॉलला भेट द्यावी. आणि संतुलित आहारासाठी आपलं टेक्नोजेड आणि फर्टीचा वापर करा. आता इमाराबद्दल मी बोललो की इमारा हे उसामध्ये आणि पॅडीमध्ये, आपला भाग भाताचा भंडारा आणि गडचिरोली आणि नागपूर हा भाग आपला पॅडीचा पण आहे. 4 किलो एकरी आपल्याला बेसल डोसमध्ये देता येतं, टॉप ड्रेसिंगमध्ये देता येतं, ब्रॉडकास्टिंग करता येतं. याच्यामुळं खोडकिडीवर चांगला आळा बसेल आणि न्यूट्रिएंट पण चांगलं देता येईल, आणि याच्यामुळे जर्मेशन चांगलं होईल, आणि पॅडीमध्ये पॅनिकल डेव्हलपमेंट चांगलं होईल. भाताच्या लोंब्या ज्या आहेत त्याच्यामध्ये दाणे टच्च भरतील, कारण त्याच्यामध्ये सल्फर आणि झिंकची मात्रा मिळणार आहे, आणि उत्पन्न चांगलं पॅडीचं आणि ऊसाचं चांगलं येईल. ऊसामध्ये टिलर्स वाढतील. नंतर सल्फर मिलनं आत्ता जस्ट रिसेंटली गेल्या महिन्यामध्ये एक प्रॉडक्ट लॉन्च केला आहे की काही शेतकऱ्यांना म्हणजे अडचण होती की फर्टेस आणि टेक्नोजेड थोडंसं 2 ते 4 मायक्रोन साईज असल्यामुळे, बारीक पावडर असल्यामुळं बेसल डोसमध्ये मिक्स करायला अडचण यायची, ते उडून जायचं, किंवा पाणी थोडं शिंपडून त्याला कोटिंग करण्यात अडचणी येत होत्या. तर त्यामुळं आम्ही बेसल डोससाठी एक चांगला प्रॉडक्ट लॉन्च केला आहे, तो सुलानेक्स झेड. याच्यामध्ये सल्फर 70% आहे आणि झिंक 8% आहे, आणि डिस्पर्सिबल ग्रॅन्युल्स आहे गोळी स्वरूपात. म्हणजे सोयाबीनचा शेतकरी आहे, हरभऱ्याचा शेतकरी आहे, गव्हाचा शेतकरी आहे, पेरता येतं तुम्हाला, तिफनमार्फत पेरता येतं. म्हणजे सोयाबीन पेरणी चालू आहे त्याच्यामागे हे सुलानेक्स पण तुम्हाला ड्रिल मशीनद्वारे पेरता येतं. अशा प्रकारचं SRT टेक्नॉलॉजीमध्ये, SRTमध्ये सस्टेन रिलीज टेक्नॉलॉजीमध्ये दीर्घकाळपर्यंत लागू पडेल, आणि दीर्घकाळपर्यंत ते सोलानेक्स तिथं अवेलेबल राहील सल्फर आणि झिंकच्या स्वरूपात, आणि चांगल्या प्रकारे त्या पिकाचं उत्पन्न येईल. अशा प्रकारचं हे सुलानेक्स झेड पण आम्ही आता लॉन्च केलेलं आहे. 8 किलो एकरी बेसल डोसमध्ये यूज करायचं आहे कुठल्याही पिकाला. फक्त युरियासोबत त्याला द्यायचं नाही, ड्रिपनं द्यायचं नाही, ड्रिपमध्ये नाही द्यायचं, याला पेरणीद्वारेच द्यायचं आहे. आणि पॅडी असेल तर पॅडीमध्ये ब्रॉडकास्टिंग करू शकता. अशा प्रकारचं हे सुलानेक्स झेड पण आम्ही आता लॉन्च केलेलं आहे. याचा बेसल डोसमध्ये 40 ते 50% याचं कन्झम्पशन लेवल आहे बाकीच्या याच्यापेक्षा, टॉप डेसिंगपेक्षा. तर हे न्यूट्रिशन मॅनेजमेंट, सल्फर मिलचं 70% न्यूट्रिशन मॅनेजमेंट पिकालाही द्यायचं आहे, आणि आपणही चांगल्या प्रकारे अन्न खायचं आहे. इस्टेट प्रॉपर्टी सोबत येत नाही. करोनानं जगाला दाखवून दिलं आहे, गाडी, बंगले, घोडे, पैसा, अडका सगळं इथंच ठेवून वर जावं लागतं आहे. जेव्हा आपल्याला काय करावं लागतं आहे, फक्त आपला आहार चांगला पाहिजे, आणि त्याच्यासाठी 70% न्यूट्रिशन आणि 30% वर्कआउट पण करणं गरजेचं आहे. वर्कआउटमध्ये थोडं चालणं, थोडासा व्यायाम करणं, प्राणायाम करणं, आसनं करणं, योगासनं करणं हे चालू ठेवा, म्हणजे आपलं आयुष्य 70, 80, 90पर्यंत जाईल. अदरवाईज आपलं आयुष्य डे बाय डे काय व्हायलं आहे, कमी होत चाललं आहे. आज 60-65 वर्षाच्या, 55 वर्षाच्याही माणसाला अटॅक येऊन राहिला, अटॅकनं गेला, असंच चाललं आहे. अटॅकचं पर्सेंटेज वाढलं आहे, कॅन्सरचं पर्सेंटेज वाढलं आहे. एक ट्रेन येते पंजाबहून चंदीगड टू दिल्ली, कॅन्सर एक्सप्रेस, का तर त्या पाण्यामध्ये पण त्याचे काही रिसिड्यूल सापडलेत, अन्न ह्या पेस्टिसाईडचे, तुमच्या तणनाशकाचे, आणि ते पाण्यात येऊन माणसाला कॅन्सर व्हायला. याचा वापर आपल्याला हळूहळू कमी करायचा आहे, आणि लक्ष द्यायचं आहे न्यूट्रिशन मॅनेजमेंटवर. तर शेवटचं वाक्य, 70% न्यूट्रिशन मॅनेजमेंट, 30% क्रॉप प्रोटेक्शन, आणि याचा सल्फर मिलच्या प्रॉडक्टचा जास्तीत जास्त आपण वापर करावा, आणि आपल्या पिकाला सुदृढ असं संतुलित आहार द्यावा, आणि जमिनीची सुधारणा चांगली करावी, कारण ही जमीन आपल्या पुढच्या पिढीला
चांगल्या स्वरूपात द्यायची आहे आणि पुढच्या पिढीने आपल्याला धन्यवाद मानले पाहिजे की आपल्या बापदादाने जमीन आपल्याला चांगल्या स्वरूपात दिली. तर एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अतिशय सुंदर सादरीकरणातून जमिनीची पौष्टिकता, त्यामधील न्यूट्रियंट्स, त्याचं pH, त्यांच्या महत्त्वाबद्दल आणि ते कसं सुधारायचं त्याबद्दल काही विविध अशा प्रोडक्ट्सची पण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आता या सत्रामध्ये NG पाटील सर आलेले नाही आहेत, तरी आपल्याला दीपक पाटील सरांनी आणि घुले सरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे याबाबत जर कुणाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर कृपया त्यांनी हात वरती करून आपापले प्रश्न विचारावे एकानंतर एक. त्यांना हात वरती केल्यानंतर माईक देण्यात यावा प्लीज. कुणाला काही प्रश्न आहेत? माईक द्या त्यांना. हॅलो. हे आता जे तुम्ही पद्धत सांगितली ती आणि जे SCT म्हणून एक चालू आहे ते वेगळी वेगळी आहे का? मी सरांना विनंती करेल, घुले सरांना, त्यांनी निरासन नमस्कार. करावं प्रश्न. प्रश्न एकदा रिपीट करा. ते SCT म्हणून एक पद्धत चालू आहे आजकाल खाद्य. SCT, हां, SRT म्हणा ना. हे SRT आहे ना? SRT म्हटलं मी. अच्छा, नाही SCT पण आहे. SCT म्हणजे या न्यूट्रिशन मध्ये आहे का? हां, वैदिक पद्धत आहे. अच्छा, नाही त्याच्याविषयी आमचे गणोरकर साहेब आहेत ते. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी ना, हां. ते नाशिकची कंपनी आहे. हां, ते नाशिकची कंपनी. एजन्सी थ्रू काम करते. हो, तर ते वेगळे आणि हे वेगळे हे आहे. वेगवेगळे. अच्छा अच्छा, ठीक. थँक्यू. सर धन्यवाद, एक प्रश्न आहे. सर तुम्ही जे SRT बद्दल बोलले हे म्हणजे सस्टेन रिलीज Technology, टेक्नॉलॉजी, yes. तर हे सर कशाप्रमाणे सल्फर मिल सांगत आहे की किती वेळापर्यंत काय रिलीज होईल आणि हे किती इफेक्टिव्ह आहे? कदाचित जी काही टेस्टिंग झाली असेल ती लॅबमध्ये झाली असेल, पण ॲक्च्युअल फील्डचा रिझल्ट काय आहे तर त्याच्याबद्दल थोडा इलॅबोरेट कराल तर आम्हाला. आता बघा, आम्ही काही आता गेल्या 2-3 वर्षापासून ट्रायल घेत आहोत आणि प्रत्येक पिकात घेतो आहोत. हरभरामध्ये, गव्हामध्ये, सोलानेक जीड आम्ही 8 किलो प्रति एकरी असा आपण डोस दिला होता. तर याच्यामध्ये सस्टेन रिलीज टाकल्यामुळे दीर्घकाळापर्यंत राहतं, कारण ते गोळी स्वरूपात असं कोटेड केलेलं आहे. सल्फर आहे त्या 70% आणि 8% झिंक ऑक्साईड स्वरूपात. आणि आम्ही म्हणजे ड्रिल मशीननं पण पेरण्याद्वारे पण दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही बेसल डोसमध्ये आम्ही ह्याला प्रिफर करतो बेसल डोसमध्ये, कारण बेसल डोसमध्ये जर दिलं सुरुवातीला तर लवकर अर्ली जर्मिनेशन होतं आणि अर्ली लागू पडतं, म्हणजे लवकर लागू पडतं पिकाला आणि त्याचे परिणाम आपल्याला दीर्घकाळपर्यंत दिसतात. म्हणून आपण SRT टेक्नॉलॉजीमध्ये एक तर ते म्हणजे लिच आउट होत नाही आणि जमिनीशी समरूप राहतं. थोडं मातीच्या खाली 2-3 म्हणजे 1-1.5 इंच ठेवलं तर मातीमधून लगेच ते त्याला थोडासा वलाव किंवा इरिगेशन दिलं की ते हळूहळू रिलीज होत राहतं आणि हळूहळू रिलीज होत राहिल्यामुळे जास्त दिवस टिकल्यामुळं पिकाला लागल तसं झिंक आणि सल्फर अवेलेबल होत राहतं. आणि त्याचा सुंदर परिणाम म्हणजे आम्ही ट्रीटेड अनट्रीटेड असे 2 ट्रायल घेतलेले आहेत. आता तुम्ही C5 स्टॉलला जर व्हिजिट दिली 5 मिनिटाची तर तिथं हरभऱ्याचा एक ट्रे ठेवलेले आहेत, त्याच्यानंतर गव्हाचे ठेवलेले आहेत, संत्रा आणि मोसंबीचे बी ट्रीटेड अनट्रीटेडचे ट्रे ठेवलेले आहेत. आणि सोयाबीनचं पण आम्ही ज्याच्यात सोलानेक्स वापरलं तर सोयाबीनची दाण्याची साईज, जाडी आणि जिथं नाही ट्रीट केलं त्याचं बारीक म्हणजे साईज आणि वेट हे दोन्हीतला फरक तुम्हाला तिथे बघायला मिळेल. म्हणून याला मी म्हणतो की सस्टेन रिलीज टेक्नॉलॉजी दीर्घकाळापर्यंत काम करते. आणि याच्या नंबर ऑफ आमच्या विदर्भातल्या टीमनी नंबर ऑफ ट्रायल घेतलेले आहेत सोयाबीनमध्ये आणि याच्या बाकीच्या पिकामध्ये, तर सुंदर असे रिझल्ट आहेत. आणि इव्हन तो मी आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करतो तर कांद्यामध्ये आम्ही काही ट्रायल घेतलेले आहेत, कोबी फ्लॉवरमध्ये काही ट्रायल घेतलेले आहेत. तर एक्सलंट रिझल्ट त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये तुम्हाला यील्डच्या स्वरूपात, कॅनोपीच्या स्वरूपात आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कीड आणि रोगाचा मात्रा खूप कमी, कारण त्याला परिपूर्ण आहार मिळाल्यामुळं कीड रोग त्या ठिकाणी कमी आलेला आहे. म्हणजे त्याचे 4 पैसे वाचले आणि शेतकरी 4 पैसे वाचले. म्हणूनच आम्ही म्हणतो की मोर फ्रॉम लेस, कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न करण्यासाठी SMLची WDG टेक्नॉलॉजी, ORT टेक्नॉलॉजी आणि SRT टेक्नॉलॉजीमध्ये हे तिन्ही आमचे उत्पादन आहे. सर धन्यवाद. म्हणजे SRT टेक्नॉलॉजीवर डाऊट नाही, पण ना आता आमच्यासारख्या शेतीमध्ये काय होतं की आमच्या शेतीमध्ये जे पाणी येतं त्याचा pH कंट्रोल कधीच राहत नाही.
कधी तो pH न्यूट्रलचा असतो, कधी बेसिक असतो आणि कधी कधी ॲसिडिक पण असतो. तर हे जे काही फॉर्म्युलेशन आहे ते सारखं काम करतं का वेगळ्या pH रेंजवर पण? नाही, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. बघा आता ॲसिडिक सॉईल म्हणजे जास्त जर पाऊस होत असेल, थोडासा नायट्रोजन म्हणजे मिठाचा पाऊस थोडा जास्त झाल्यासारखा झाला तर ते ॲसिडिक सॉईल होते. आणि जी शारपट जमीन आहे, ज्या ठिकाणी चुनखडी जास्त आहे, त्याचा pH राहतो 8, 8.25, 8.5. पण जी ॲसिडिक जमीन आहे खालची ती 6.5च्या खाली pH असतो. मग त्या ॲसिडिक जमीनमध्ये जे काय आपण NPK दिलेत किंवा अजून काही न्यूट्रिएंट दिलेत त्याचं अपटेक होत नाही. आणि ते अपटेक त्याला पहिलं तर न्यूट्रल करायचं. म्हणजे मागे एक उदाहरण दिलं की माणसाचा BP जसा 80 ते 120 म्हणजे नॉर्मल माणूस तो चांगला खातोय, त्याची प्रकृती तब्येत चांगली आहे, त्याला BP लागणार नाही, त्याला कुठला रोग येणार नाही, राईट. तसं जमिनीचा आपल्या मातीचा pH 6.5 ते 7.5 म्हणजे न्यूट्रल एकदम आयडियल pH. आणि तो आयडियल pH नसेल तर पीक साथ देत नाही किंवा पीक उत्पन्न देत नाही किंवा पीक कीड आणि रोगाला बळी पडतो. म्हणून आपल्याला 8.5चा pH आहे तो आजकाल काय झालं तुम्हाला सांगतो. बरं झालं तुम्ही वेळ घेतला. भविष्यामध्ये जर हा 0.1% प्रत्येक वर्षाला जर pH वाढत गेला, आज तुम्हाला सांगतो तुम्ही चेक करा तुमचा pH 8.5च्या खाली नाही आहे. आणि हा जर 9, 10, 11, 12 जर गेला भविष्यात, कारण का अतिरेक फर्टिलायझरचा वापर सुरू आहे, NPKचा वापर अतिरेक. पूर्वी तुम्हाला सांगतो आपले आजोबा पंजोबा शेणखतावर जमीन काढायचे, औषधं वापरत नव्हते, फक्त रोगर आणि इंड्रीन. मी लहान होतो, इंड्रीन आणलं म्हणायची, मिरचीवर फवारायची, आमच्या घरी शेती असायची, आणि रोगर. आता औषधावर औषध येते. त्याच्यामुळे काय झालंय, निसर्गामध्ये इम्बॅलन्स झालाय. काय इम्बॅलन्स झालंय? मित्रकिडीचा सफाया झालाय आणि शत्रुकिडी बोकाळले. जगामध्ये फर्स्ट एंट्री कोणी केली आहे पृथ्वीवर? किड्यांनी, प्राण्यांनी. आणि माणूस त्याला मारायला सुटला. ते म्हणणार हम नहीं खत्म होंगे, आपको खत्म करेंगे, हम खत्म नहीं होंगे. म्हणजे किडे म्हणतायत तुम्ही आम्हाला मारायला लागले का? आम्ही कुठलेही औषध येऊ त्याला रेजिस्टन्स डेव्हलप करून घेणार आणि अंगठा दाखवणार, कुछ भी नाही होता, किती भारी आहे ना. तर त्यांना खतम करण्याच्या नादात आपण काय केलं, इकोसिस्टीम बिघडली. इकोसिस्टीम बिघडली म्हणजे मित्रकीड. पूर्वी आपण सापाला म्हणायचो आपला दुश्मन आहे, पण साप आपला मित्र आहे. उंदराला खातो गव्हाच्या शेतीमध्ये, म्हणजे उंदरं खातो मग साप आपला मित्र, पण साप आपण मारून राहिले, किडे मारून राहिले. क्रायसोपापिसिस मिलीबगला खाते, मवेला खाते, थ्रिप्सला खाते, काही मित्रपुरुषी त्याचाही सफाई झाला. म्हणून इकोसिस्टीम बिघडल्यामुळं आपल्याला ही औषधं जास्त फवारावं लागते. आणि म्हणून हा जो इम्बॅलन्स बिघडला आहे मातीचा आणि या सिस्टीमचा, तो आपल्याला सुधारण्यासाठी आपल्याला बायोलॉजिकल ऑर्गॅनिककडे जायचं आहे आणि pH सुधारायचा आहे. आणि pH कमी आणून आपल्याला जमीन चांगल्या स्वरूपात ठेवायची. पुढच्या पिढीने आपल्याला म्हटलं पाहिजे की जमीन चांगल्या स्वरूपात दिली आणि पीक उत्पन्न चांगलं केलं पाहिजे आणि त्याला न्यूट्रिएंट पण केलं पाहिजे. कारण पिकाला दिलं तर आपल्याला खायला मिळेल, पिकालाच नाही दिलं तर आपल्याला झिंक आणि सल्फर कुठून मिळणार? विटॅमिन बी, विटॅमिन ई, विटॅमिन डी, विटॅमिन B12, प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट आपल्याला लागतात. प्रोटीनची मात्रा आपल्या जर शरीरात कमी झाली तर आपल्याला वीकनेस येतो किंवा आपण एखाद्या रोगाला बळी पडतो, BP शुगर वाढते. तर प्रोटीन हे पिकातूनच मिळते आपल्याला. आणि ते प्रोटीन आपण कोविडच्या पिरियडमध्ये आपल्याला काय देत होते? कोविड सेंटरमध्ये प्रोटीन देत होते, डाळ, एग्स, मांस. म्हणून प्रोटीन पाहिजे आपल्याला. जेवढं आपलं वजन आहे त्याच्या स्वरूपात तेवढं गरम आपल्याला प्रोटीन पर डे गेलं पाहिजे आणि तेवढं जात नाही प्रोटीन. आणि म्हणून आपल्याला हे रोगराईचा बळी पडावं लागतं. आणि मग केमिकल किती मेडिकलमध्ये औषधं घेणार? रेमडेसिवीर सारखी औषधं घेऊनही माणूस वाचला नाही, ICU मधून बाहेर आलाच नाही, कारण औषधं काम करत नाही, डायजेस्टिव्ह सिस्टीम काम करत नाही. चला धन्यवाद. सर, माझा एक शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न, यांचा हॉर्टिकल्चरमध्ये कसं ॲप्लिकेशन करायचं झिंक आणि सल्फरचं? माझी पेरूची बाग आहे. राईट, चांगला प्रश्न विचार. हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये तुम्हाला सांगतो, आता द्राक्ष असेल, डाळिंब असेल, पेरू असेल. तुम्ही पेरूमध्ये, द्राक्षामध्ये, डाळिंबामध्ये छाटणी करता, बहार धरता ना. बहार धरते वेळी 0 डेजला 4 किलो एकरी तुमच्याकडे ड्रीप आहे. ड्रिपनं 4 किलो टेक्नोजोड सोडा, 4 किलो फर्टी सोडा आणि 30 दिवसांना ना एकदा छाटणीच्या वेळेस एकदा सोडल्यानंतर 30 दिवसांनी एकदा, 60 दिवसांनी एकदा आणि 90 दिवसांनी एकदा. म्हणजे फर्टीस असेल तर 3 4 12 किलोपर्यंत जाऊ द्या आणि टेक्नोजोड असेल तर 4 किलो 12 किलोपर्यंत जाऊ द्या. असं 4 वेळेस सोडा. जेवढं सोडाल तुम्ही साईड इफेक्ट नाही आहे, याचा pH आहे, रेसिड्युअल नाही, हे खत आहे. त्याच्यामुळे तुम्ही जमिनीला जेवढं सल्फर आणि झिंक द्याल तेवढा तुमचा फायदा आहे आणि पिकामध्ये ते लागू पडेल आणि पीक आपल्याला कीड रोगाला बळी पडणार नाही आणि आपल्याला उत्पन्न चांगलं येणार. ड्रिपनं कधीही सोडू शकता, कारण त्याची 2 ते 4 मायक्रोन साईज असल्यामुळं लवकर डिस्पर्स होते, लवकर विरघळते आणि लवकर लागू पडते. 11 ते ड्रिपनं 12 सोडू शकता. या वेळेत असलेल्या जमीन सुधारण्यासाठी बरं
बायोचार पद्धतीचा वापर C5 हा विषय स्टॉलला व्हिजिट द्या, तिथं आपण अजून चर्चा करूया. हां, थँक्यू. स्टॉल नंबर C5 सल्फर मिल्स लिमिटेड SML लिमिटेड. थँक्यू.